नमस्कार, फूडकट्टामध्ये आपलं स्वागत आहे। आज करणार आहे ब्रेडचे वडे। त्यासाठी हे एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलंय। त्यात आपण तिखट घालू। तिखट, हळद, हिंग, मीठ घालू। एक टीस्पून मीठ चवीप्रमाणे। चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकतो, जास्त घातली तरी छान लागते। जिरे पूड घालू। ओवा घालू। पण आता हे मिक्स करू। पाणी घालून भिजवून घेऊ आपण। आपण हे पीठ भिजवलंय, त्याआधी आपण आता मिक्सर मध्ये हे सुकं खोबरं आहे, किसलेलं सुकं खोबरं हे घालू। हिरव्या मिरच्या, आल्याचे तुकडे, कोथिंबीर, आता आपण याची चटणी करून घेऊ। हे मी कोरडंच ग्राइंड केलं। आता आपण लागेल तसं पाणी घालू, कारण कोथिंबीरीचा ओलेपणा होता। आपण आता कमी पाणी घालू। आपल्याला थोडी पेस्ट करायची आहे, घट्टसर पेस्ट या चटणीची, म्हणून पाणी आधी नाही घातलं। आपण आता पाणी घालून पेस्ट करून घेऊ। आता आपण ब्रेडचे राउंड कट करू। ब्रेड वाटीनी ब्रेडचा असा राउंड कट करायचा।
आपण ब्रेडची भजी नेहमीच करतो, पण जरा वेगळ्या पद्धतीने केली की ती घरातल्यांना बाहेरच्यांना पण खायला दिली जरा वेगळ्या पद्धतीने तर ते छान वाटतं खायला. हे आपण आता राऊंड करून घेतले ब्रेडचे. आता आपण ह्याला ही जी चटणीची पेस्ट केली आहे ही याला लावणार आहे. त्याआधी आपण आता गॅसवर तेल मी तापायला ठेवलंय एकीकडे, तोपर्यंत आपण याला चटणीची पेस्ट लावून घेऊ. आणि त्याच्यावर हा दुसरा राऊंड आपण ठेवून घ्यायचा, दुसरा राऊंड ठेवायचा. असे आपण हे तयारी करून घेऊ तेल गरम होईपर्यंत. ज्यांना कमी तिखट हवं असतं त्यांनी आपण ही चटणीची पेस्ट लावणार आहे ब्रेडला तर पिठात तिखट कमी घातलं तरी चालेल, कारण हा एक तिखटपणा अजून असणार आहे. वर ठेवायचा. आता आपण पीठ परत एकदा नीट हलवून घेऊ. थोडं पाणी लागणार आहे आपल्याला अजून. आता आपण तेल तापलंय आपलं. आपण आता हा ब्रेड यात कोट करून घ्यायचा, या पिठात बुडवून घ्यायचा. आता आपलं तेल तापलंय. आपण आता यात हा कोट करून घेतलेला ब्रेड यात घालू आपण. असं वरून पाणी घातलं की वरची बाजू पण एकीकडे जरा तळली जाते. तेल घालत राहायचं या बाजूला, वरच्या बाजूला. आता आपण उलटवून घेऊ. आपण खायला पदार्थ केला की त्याचा आकार आणि त्याचं प्रेझेंटेशन छान असलं की खायला पण छान वाटतं. मुलांना लंच बॉक्समध्ये शाळेत जाताना दिलं तरी हा छान ऑप्शन आहे. आणि यात कोथिंबीर, मिरची, खोबरं हे सगळं असल्याने थोडं त्यांच्या सत्व मिळतात त्यांना यातनं. आणि हा मी व्हीट ब्रेड वापरला आहे.
व्हीट ब्रेड वापरून जर तुम्ही हे दिलं तर मुलांना चांगलं आहे. हा आपला आता वडा म्हणा, भजी म्हणा तुम्ही, पावाची भजी, पावाचा वडा आपला तळून झालाय पहिला. आता आपण दुसरा घालू तळायला. असं गरम याच्यावर धरायचं, थोड्या वेळ तळून झालं की जास्त मोठ्या फ्लेमवर ठेवून गॅस, म्हणजे मग हे तेल आहे ना सगळं कमी होतं आणि ड्राय होतं वडा. कुठलाही तळलेला पदार्थ असा वर धरायचा थोड्या वेळ आणि मग काढायचा. आता आपण हा कोटिंग केलेला दुसरा वडा घालतोय कढईत. आपले आता हे तीनही वडे तळून झाले. आपण आता सर्व करायला घेऊ शकतो. असे मी स्नॅक्सचे बरेच उपासाचे पण प्रकार केले. उपासाची शंकरपाळी, उपासाची शेव, उपासाचा बर्गर, हे पण तुम्ही माझ्या रेसिपीचे व्हिडिओ बघा. असे मी स्नॅक्सच्या रेसिपीचे व्हिडिओ उपासाचे पण केलेत आणि आपले इतर पण पदार्थाचे स्नॅक्सचे केलेत मी. हा आपला ब्रेडचा वडा, पौष्टिक ब्रेडचा वडा रेडी आहे खायला. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. माझ्या दुसऱ्या पण स्नॅक्सच्या रेसिपीज आहेत, भाज्यांच्या रेसिपीज आहेत, त्या तुम्ही बघा, करून पहा. धन्यवाद.